ठाणे जिल्ह्यातील ठाणेकर नागरिक बंधूंसाठी आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, तांत्रिक टेक्निकल दृष्ट्या सांगतोय की ठाण्यामध्ये एक ठाण्यामध्ये एक टनेल होते जे घोडबंदर निळकंठ हाईट, हे जे निळकंठ हाईट दिसतं ती चंद्रशेखर असताना 1997मध्ये जे काही ठाणेचं उद्योगीकरण झालं, बहुउद्देशीय शहर डेव्हलपमेंट झालं, विविध संकुलन, जे घोडबंदर पट्टा हा पूर्ण एक गावखेड्यातलं गाव होतं. जुनं ठाणं, नवीन ठाणं, कळवा खारेगाव, मुंब्रा शिवफाटा, वाघळे स्टेट ते पार घोडबंदर चायना क्रीक, हा जर पूर्ण टोपोग्राफी पाहता पार वरती येऊरचा डोंगर, नॅशनल बोरवली पार्क, त्या इकडचं पारशी कृतीबंदरचा पार्क, हा जो काय पूर्ण स्ट्रॉम वॉटर पहाडीवरून येतो, हा पूर्ण स्ट्रॉम वॉटर, विविध नाले, आता जवळजवळ आपल्याकडे मेजर 80 किलोमीटरचे नाले आहेत, जे आता टोटल 278 किलोमीटरचे नाले, म्हणजे 180 मुख्य नाले आणि 100 अंतर्गत नाले, अशा जवळजवळ 280 किलोमीटरचे नाले आपल्याकडे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पसरलेले आहेत. आणि सुसज्जता प्रकल्प स्ट्रॉम वॉटर डेव्हलपमेंटचा माझ्या कार्यकालामध्ये झालेला आहे आणि मी केलेला आहे, पूर्णत्वास नेलेला आहे. आणि हा जो आउटपुट आहे, एक स्ट्रॉम वॉटर कन्सल्टंट असेल, एक स्ट्रॉम वॉटर कार्यकारी अभियंता, स्ट्रॉम वॉटर कार्यकारी अभियंता म्हणून विविध डेव्हलपमेंट करताना ह्या ज्या काही परमिशन्स जो आहे, तर पाण्याचा निचरा कसा होईल, खाडीपर्यंत कसा जाईल, ते रवींद्र शिंदेने केलेलं आहे. परंतु हे सांगायचा उद्देश म्हणजे आज आपल्याकडे बहुउद्देशीय असं ठाण्याचं डेव्हलपमेंट होत असताना जो काही ट्रॅफिक नियोजन आहे, तर आपल्याला व्हाया घोडबंदर जो ट्रॅफिक प्रचंड असतो, बोरवली नॅशनल पार्क, मुंबई ईस्टर्न वेस्टर्नला पोहोचवण्यासाठी जो काही वेळ लागतो, जिथं 1 तासात पोचायला पाहिजे ते 1.5-2 तास, कधी 3 तासही लागतात ट्रॅफिकमध्ये. तर आज आपण मोठं प्रोजेक्ट टनेल करतोय, आणि हा टनेल प्रोजेक्ट ठाणे शहरासाठी भविष्यातील प्रोजेक्ट होणार आहे. आणि ठाणे शहराला एक बहुउद्देशीय प्रोजेक्ट होणार आहे. पूर्ण मुंबई आणि ठाण्यासाठी हे सोपं मार्ग, म्हणजे तुम्ही 1 तासात बोरवली नॅशनल पार्क गाठणार आहात. हा चांगला प्रोजेक्ट आहे. ठाण्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, शिवसेना फुटीनंतर जे काही त्यांनी कार्य केले, भले लोक त्यांना नावं ठेवत, तो भाग वेगळा, परंतु आज जो काही प्रोजेक्ट होतोय विकास डेव्हलपमेंटचा, जर विकास डेव्हलपमेंटसाठी अशा गोष्टी होत असेल तर सामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे हे संपूर्ण रस्ते, स्ट्रॉम वॉटर आणि मुख्यतः हा घोडबंदरपासून थेट नॅशनल पार्ककडे जाणारा हा रस्ता आज जर झाला तर बहुउद्देशीय पूर्ण ट्रॅफिकला एक पर्याय आहे. आज ठाण्यामध्ये जवळजवळ 1 लाख ट्रॅफिक येते, 1 लाख येऊन जाऊन येते. घोडबंदर पट्टा पूर्ण ट्रॅफिकचा आहे. आता अजून तिकडनं उन्नत मार्ग आपल्याला घेतला तर मोठं ट्रॅफिक थेट येईल. फाउंटनपर्यंत, ठाण्याच्या फाउंटनपर्यंत घेतला तर थेट ट्रॅफिक येईल. आणि हा जो नियोजन आहे वाया टनेल थेट बोरवली आणि बोरवली टू ठाणं, अशा प्रकारचं जो प्रकल्पीय माननीय एक मुख्यमंत्री, त्यावेळेस पालकमंत्री, नगर विकास मंत्री, MMRDA संपूर्ण असताना हे जे काही नियोजन केलं ठाणे जिल्ह्यासाठी, हे बहुउद्देशीय नियोजन आहे. त्याबद्दल मी एकनाथराव शिंदे साहेबांचा आभार मानतो. एकनाथराव शिंदे यांना मी का आत्ताच ओळखत नाही, गेले 30-35 वर्ष ओळखतो. फार साधा माणूस असल्यापासून, साधा कार्यकर्ता असल्यापासून, आणि रवींद्र शिंदे ज्युनियर इंजिनियर असल्यापासून जेव्हा ते आले महानगरपालिकेत गटनेते, नगरसेवक, तिथून आमची चांगली ओळख आहे. आणि पहिले आमदार जेव्हा झाले 2005-07मध्ये, त्यावेळेस त्यांच्या शाखेमध्ये बसून आमचं संभाषण झाले. रवी, मी आता आमदार झालो, आता आपल्याला जास्त आर्थिक गोष्टी लागणार आहेत. साहेबांना सांगितलं, काही साहेब घाबरू नका, आमदारात पुढे भविष्यात मंत्री, मुख्यमंत्री जेव्हा व्हाल तर तुमच्याकडे कोणी हात रोखू शकणार, अशा प्रकारची शक्ती, ताकद तुमच्याकडे तयार होईल. आणि ती झाली. मी जे बोलतो ते खरं असतं. आणि आज जे काही ठाण्याचा विकास होतो ते केवळ एकनाथ शिंदे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय हिंद भारत.